तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी, अवंतिका शर्वरीचा तमाशा झाल्यावर रूममध्ये येतात. जानकी म्हणते, शर्वरी वंश जे काही वागतायत ना, त्यामुळे संशय तयार होतोय, पण कळत नाही आहे त्या असं का वागतायत. आणि शर्वरी वंश जे काही वागतायत त्यामागे नक्की कोणाचं डोकं असेल. अवंतिका म्हणते, वहिनी, अहो आत्ता मगाशी जे काही झालं ना, त्यामुळे माझी खात्री पटली की खूप मोठी गडबड आहे. शर्वरी आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवते. जानकीलाही तेच वाटत असतं. तर इथे शर्वरीला पण झोप लागत नसते. शर्वरी म्हणते, ते तिघं बँगलोरला तर गेलेत, पण त्यांनी जर विक्रांतचं सत्य शोधून काढलं ना, तर माझी वाट लागेल. शर्वरीचा थरकाप उडालेला असतो, तिला घाम फुटलेला असतो. तर इथे जानकीला सुद्धा झोप लागत नाही. तिला उद्याचं टेन्शन आलेलं असतं. शर्वरीचं सत्य उद्या समजणार असतं. तर इथे सारंगकडून दरवाजा चुकून उघडा राहिलेला असतो आणि घरामध्ये एक माणूस शिरतो. तो माणूस किचनमध्ये जातो आणि किचनमधून आवाज यायला लागतात. सारंगला जाग येते आणि सारंग खाली येतो. सारंग जी कोणी व्यक्ती घरात आली आहे त्या व्यक्तीला बघून खूप घाबरतो. आता जी कोणी व्यक्ती घरात आली आहे ती म्हणजे शर्वरीचा बॉयफ्रेंड तर नसेल ना. आणि जर तसं असेल तर शर्वरीचं पितळ लगेच उघडं पडेल आणि त्यानंतर जानकी शर्वरीला कसे धक्के मारून घराबाहेर हकलते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की ऐश्वर्या, जानकी, अवंतिका तिघे टेरेसवरती आलेल्या असतात. ऐश्वर्या म्हणते, जानकी, मगाशी नाही का मी तुझ्या इथे धावत आले होते, मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचे म्हणून आले होते. जानकी, तुझा डाऊट खरा ठरला. शर्वरी मेजर काहीतरी गडबड करून इथे आली आहे. मगाशी तुला तेच सांगण्यासाठी मी आले होते, पण तेवढ्याच शर्वरी तिथे आली आणि मला काहीच बोलता आलं नाही. जानकी विचारते, म्हणजे नेमकं काय झाले, काय बोलतेस तू. ऐश्वर्या म्हणते, जानकी, मगाशी मी शर्वरीचं बोलणं ऐकलं. ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती. ऐश्वर्याने जे काही ऐकलं आहे शर्वरीचं बोलणं ते सगळं जानकीने अवंतिकाला सांगते. आणि ती म्हणते, हे तर काहीच नाही. ती पुढे म्हणाली आहे की विक्रांतची सोय लावून आली आहे, त्याचा बंदोबस्त करून आली आहे. आणि जानकी, ती कोणाशी तरी बोलत होती ना, त्यावरून कळलं आहे की विक्रांत भाऊजींशी तर ती नक्कीच बोलत नव्हती. जानकी म्हणते, मग नेमकी कोणाशी बोलत होती ती. हे काय चालू आहे सगळं. हे खूप मोठं कोड आहे, हे आपल्याला शोधायलाच हवं. जानकी थोडा विचार करते आणि तिला आठवतं की जानकीने ऐश्वर्याला रूम चेक करायला सांगितली होती. जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, तुला मी म्हटलं होतं ना की शर्वरी वंशेंची रूम चेक कर, तू केली आहेस का. काही सामान वगैरे सापडलं आहे का तिथे. ऐश्वर्या म्हणते, हो जानकी, मला तिथे मोबाईल सापडला. मी त्या मोबाईलचा वॉलपेपरचा फोटो काढला. बघ ना. अगं, तो मोबाईल काही शर्वरी वंशाचा नसेल. जर त्यांचा असला असता तर त्यांनी कशाला स्विच ऑफ करून ठेवला असता. आणि बघ ना, वॉलपेपरवर त्यांच्या सासूबाईंचा फोटो आहे. मला एक कळत नाही, शर्वरी ताई त्यांच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर सासूचा फोटो का ठेवतील. अगं, त्यांचं आणि सासूचं तर पटलं नाही ना कधीच. जानकी म्हणते, म्हणजे तो मोबाईल विक्रांत भाऊजींचा आहे, मग शर्वरी इथे का घेऊन आली आहे. जानकी थोडा विचार करते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, तो मोबाईल स्विच ऑफ होता, तू ऑन केलास का. ऐश्वर्या म्हणते, हो मी ऑन केला. जानकी म्हणते, ऐश्वर्या, तू तिथे मोबाईल ऑन केला आणि इथे मला लगेच मेसेज आला. अगं, विक्रांत भाऊजी घरातच आहे, त्यांचं लोकेशन पण सापडलं. म्हणजे कळतं आहे का. अगं, काहीतरी मोठं करून आली आहे ती शर्वरी इथे. पण आता हे कोडं सोडवायचं कसं. ऐश्वर्या म्हणते, जानकी, टेन्शन घेऊ नको. आज संध्याकाळीच आम्ही निघणार आहोत बँगलोरला. थोड्या वेळाने आम्ही निघू. तिथे गेल्यावर मी सगळी चौकशी करते, शोधाशोध करते, पण तोपर्यंत तुम्ही शर्वरीवरती लक्ष ठेवा. जानकी, अवंतिका ठीक आहे म्हणतात. थोड्या वेळाने ऐश्वर्या, सौमित्र आणि ऋषिकेश बँगलोरला जायला निघतात. ते तिघं बँगलोरला निघून जातात आणि अवंतिका, जानकी सारंगला चिडवतात. सारंग म्हणतो, मला काही झोप येणार नाही, तुम्ही जा झोपा. मी दारं खिडक्या सगळं बंद करतो आणि झोपायला जातो.
जानकी अवंतिका झोपायला वरती आपल्या आपल्या रूममध्ये जातात. इथे सारंग दरवाजे खिडक्या लावून घेत असतो आणि शर्वरी तिथे येते. शर्वरी सारंगला विचारते, सारंग, अरे एवढ्या रात्री दरवाजा का बंद केला आहेस तू? आत्ता कोणी गेले का बाहेर? सारंग म्हणतो, हो, ऐश्वर्या, ऋषिकेश आणि सौमित्र दादा, ते तिघंही बँगलोरला गेलेत. त्यांची महत्त्वाची मीटिंग आहे ना म्हणून. शर्वरी ते तिघं बँगलोरला गेले हे कळल्यावर एकदम हादरते आणि तांडव सुरू करते. शर्वरी म्हणते, काही मीटिंगला वगैरे गेले नाही आहेत ते गेले आहेत ना ती माझी चौकशी करण्यासाठी. सारंग तिला समजावायचा प्रयत्न करतो की मीटिंगच आहे आणि मीटिंगसाठी गेलेत, पण शर्वरी काही ऐकत नाही. शर्वरीचा मोठमोठ्याने आरडाओरडा ऐकून तिथे जानकी आणि अवंतिका येतात. जानकी विचारते, शर्वरी वंश, अहो काय झाले, तुम्ही एवढं का ओरडताय? अवंतिका म्हणते, जानकी, मला खरं खरं सांग, ते तिघं बँगलोरला का गेलेत? माझी चौकशी करायला गेलेत ना? जानकी म्हणते, नाही ओ वंश, त्यांची मीटिंग आहे, मीटिंगसाठी गेले. उद्या सकाळची फ्लाईट आहे म्हणून आत्ताच गेलेत. शर्वरी म्हणते, नाही, मला माहिती आहे ना, तुम्ही माझ्या विरुद्ध कटकारस्थानं करताय. आत्ताच्या ताई नानांना उठव, मला त्यांच्याशी बोलायचं, सोक्षमोक्ष लावायचं आहे. जानकी म्हणते, अहो ते दोघं झोपलेत, त्यांना याबद्दल काही माहिती नाही आहे, त्यांना झोपू द्या, आराम करू द्या. तुम्हाला जे काही बोलायचं नाही ते उद्या बोला. शर्वरी म्हणते, नाही, मला शब्दात अडकवू नको जानकी, मला बोल लवकर, सांग कुठे गेलेत ते, माझी चौकशी करायला गेलेत ना, तू पाठवलं आहे ना? जानकी म्हणते, ते बँगलोरला गेलेत म्हणून तुम्ही एवढा तमाशा करताय का? का तुम्हाला भीती वाटते की तुमचं सत्य बाहेर येईल? तुम्ही असं काहीतरी करून ठेवले जे सगळ्यांना कळायला नको म्हणून घाबरताय का? शर्वरी खूप घाबरते. शर्वरी म्हणते, ए, माझ्याशी बोलू नको तू, मला आहे ना आता तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे. मला आता आई नानांशीच बोलायचे, तेच आता सगळं क्लिअर करतील. शर्वरी आई नाना यांना उठवायला जात असते आणि जानकी तिला थांबवते. जानकी तिला तिकडे जाऊ देत नाही. शर्वरी म्हणते, ठीक आहे, आई नानांना उठवायचं नाही आहे ना, मग आता बघ मी काय करते ते. शर्वरी किचनमध्ये जाते आणि ती खिडकी लावून गॅस दोन्ही ऑन करते. शर्वरी हातामध्ये माचीस घेऊन असते. शर्वरी म्हणते, तुम्हाला माझी चौकशी करायची आहे ना, तुम्ही खोटं बोलता माझ्याशी, माझ्या विरुद्ध कटकारस्थानं रचता. आता बघा मी काय करते, एकाने सुद्धा माझ्याजवळ यायचं नाही, नाहीतर अख्खं घर पेटवून देईन. जानकी, जा, नानांना उठव, मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. जानकी म्हणते, नाही उठवणार मी. शर्वरी, तुला काय करायचं ते कर, पेटवायचं आहे ना, पेटव घर, आता आम्हाला पण बघायचं तू काय काय करू शकते. जानकीला पूर्ण खात्री असते की शर्वरी काही ते दिसलं करणार नाही, ती स्वतःचा जीव अजिबात देणार नाही. जानकी बोलत बोलत पुढे येते आणि शर्वरीच्या हातातली माचीस खाली फेकते. ती शर्वरीच्या जोरात एक कानाखाली मारते आणि जानकी खिडकी उघडून दोन्ही गॅस बंद करून टाकते. शर्वरी म्हणते, तू माझ्या कानाखाली मारलीस? जानकी म्हणते, हो. अहो कधीपासून तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते, तुम्हाला कळत कसं नाही आहे? अहो वंश, कधीपासून तुम्ही असं अविचारी वागायला लागलायत? तुमच्या मूर्खपणामुळे आज पूर्ण घर पेटलं असतं. अहो जीवावर बेतेल असं का करताय? तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला जे काही बोलायचं ते उद्या बोला, आणि तुम्ही का ऐकत नाही आहे? तुम्हाला वाटते ते तिघं गेले ते तुमची चौकशी करायला? तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुमची चौकशी करायलाच गेलेत? आणि शर्वरी वंश, तुम्ही काही केलंच नाही आहे तर घाबरता कशाला? कर नाही त्याला डर कशाला? आणि अजून एक गोष्ट, नानांना यातलं काहीही माहिती नाही आहे, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा, जाब विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता बस झालं हे सगळं, जा रूममध्ये जा आणि झोपा तुम्ही. शर्वरी रडत आपल्या रूममध्ये जाते. जानकी तिला रूममध्ये घेऊन जाते. इथे सारंग सगळे दरवाजे खिडक्या बंद करतो, पण चुकून सारंगकडून दरवाजा उघडा राहतो. तर इथे जानकी शर्वरीला रूममध्ये घेऊन येते. शर्वरी रडत असते, वहिनी, तू माझ्या कानाखाली मारलीस? जानकी म्हणते, अहो मगाशी तुम्ही किती काय काय करून ठेवलं बाहेर, म्हणून मग मारावं लागलं, पण मला तुम्हाला मारायचं नव्हतं, सॉरी. शर्वरी म्हणते, नवऱ्याने टाकलेल्या बाईला किंमत नसते, जगामध्ये तिला कोणी मान देत नाही, तिच्यासोबत कोणी असत नाही, दिसलं ते, माझ्यावरती कोणी विश्वाससुद्धा ठेवत नाही आहे. जानकी म्हणते, पण सर असं काही नाही आहे, अहो आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण तुम्ही किती आकांतांडव केला, म्हणून तुम्हाला मारावं लागलं आणि म्हणून तुम्हाला ओरडावं लागलं. आणि हे आता असं करायचं नाही, जास्त विचार नका करू, झोपा.
जानकी शर्वरीला झोपवते, तिच्या अंगावर पांघरून टाकते आणि तिथून बाहेर पडते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.